कल्याण पश्चिम के रेलवे स्टेशन परिसर में स्थित डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर उद्यान के लिए अब एक नई और बड़ी जगह उपलब्ध कराई जाएगी। इस संबंध में केडीएमसी प्रशासन ने सकारात्मक प्रतिक्रिया दी है। भिवंडी लोकसभा क्षेत्र के सांसद सुरेश बाल्या मामा म्हात्रे ने जानकारी दी कि पूर्व में उद्यान की जो जगह थी वह विकास कार्यों के चलते अधिग्रहित की गई, जिसके बाद स्टेशन परिसर के पीछे की प्रशस्त जमीन को उद्यान के लिए देने की मांग की गई थी। केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल ने भी इस पर सहमति जताई है और कहा है कि तकनीकी प्रक्रिया पूरी होने के बाद जमीन दी जाएगी। सांसद मामा म्हात्रे ने बताया कि इस नई जगह पर बाबा साहेब का भव्य पुतला, छात्रों के लिए अध्ययन कक्ष, वरिष्ठ नागरिकों के लिए बैठक स्थल जैसी आदर्श और उपयोगी संरचनाएं बनाई जाएगी। बघा, आज ही पाहणी नव्हती, ऑलरेडी पाहणी ही माझी कमीत कमी 2 महिने अगोदर झाली होती, परंतु तेव्हा मीडियाला भेटलो नव्हतो। आम्ही पाहणीही केली, याच्याविषयी मागणीची चर्चा झाली आणि जेव्हा सगळ्यांच्या मागणीची चर्चा झाली, सगळ्या गोष्टी समजलो की इथं जो बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा आहे आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की 26 गुंठ जागा होती, परंतु प्रत्येक वेळेस रस्त्याची डेव्हलपमेंट असेल, हॉस्पिटलची डेव्हलपमेंट असेल, प्रत्येक कुठल्या ना कुठल्या डेव्हलपमेंटमध्ये जागा कमी होऊन आज इथं जागा शिल्लक राहिली नाही। परंतु कधीही आमच्या आंबेडकर जनतेने कुठल्याही विकास कामांना विरोध केला नाही, प्रत्येक वेळेस विकासासाठी सहकार्य केलं आणि म्हणून सगळ्यांची आमची चर्चा साधारणतः 1 महिन्यापूर्वी झाली की ही जी मागे जागा आहे ही महानगरपालिकेची जागा आहे आणि ही जर जागा आपल्याला प्रशस्त जागा मिळाली तर बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा असेल, ज्येष्ठांसाठी नागरिक कट्टा असेल, वाचनालय असेल किंवा अभ्यासिका असेल, अनेक विषय जे आहेत ज्यांच्यातून लहानांपासून थोरापर्यंत सगळ्यांना फायदेशीर अशी इथे एक वास्तू निर्माण केली जाईल, ज्या वास्तूचा आदर्श देखील सगळ्या कल्याणकारांसाठी, डोंबिवलीकरांसाठी असेल आणि म्हणून आमची चर्चा झाली आणि हाच विषय 20 दिवसापूर्वी, साधारणतः 20 ते 22 दिवसापूर्वी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त साहेब यांना मी भेटलो। प्रत्यक्ष आम्ही सगळेजण सोबत होतो, चर्चा झाली आणि त्यानंतर आयुक्त साहेबांनी देखील शक्य तेवढी फोनवर माहिती घेतली आणि मला सांगितलं की 8 दिवसात मामा पॉझिटिव्हली मी विचार करून आपल्याशी चर्चा करेन। पुन्हा 8-10 दिवसात जेव्हा चर्चा झाली तेव्हा आयुक्त साहेबांनी सांगितलं की ही जागा आम्ही तुम्हाला देऊ शकतो, फक्त काही तांत्रिक गोष्टी आहेत, थोडे दिवस वाट बघायला लागेल, परंतु ही जागा आम्ही तुम्हाला देऊ शकतो आणि ह्या सगळ्यात चांगली कामं इथं होत असतील ते सगळ्या कल्याणकारांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणूनच आज पुन्हा मी या ठिकाणी आलो। खरं म्हटलं ती जागा मागची ही जागा बघितली नव्हती, आज ती देखील बघितली, आज पुन्हा चर्चा झाली आणि ज्या काही तांत्रिक गोष्टी अडचणी आहेत त्या लवकरात लवकर सोडवल्या जातील, परंतु ही जागा ही या कामासाठी मिळेल अशा प्रकारचं आश्वासन हे आयुक्त साहेबांनी दिलेलं आहे। मीही होतो आणि सगळे आमची मंडळी होती।